सारे बरबाद होऊन गेले. माझ्या घरामध्ये अनाज पाणी सगळं संपून गेलं. मशीने गेली, मशिनरी तुटून गेल्या, सर्व इलेक्ट्रिक सर्व संपून गेलं. काही झालं नाही. पूर्ण घर बसून गेलं आमचं. पूर्ण याचं पाणी, गटारीचं पाणी आणि त्याचं पाणी सर्व आमच्या घरामध्ये. घरामध्ये आम्ही आराय मारले म्हणून आम्ही वाचलो, नाही तर वाचलो नसतो आम्ही. तिकडे घ्या. तू सांग ना. ठीक आहे. घरगुती काम करतो बाई. आमच्याकडे काहीच नाहीये. आता घर सगळं पडलेलं आहे. आम्ही रस्त्यावर फिरतोय आणि हातमजुरी करतो. घरात पूर्ण पाणी घुसलं, पूर्ण घर पडून गेलं. आता काहीच नाही राहिलं. पुरं अनाज पण चाललं गेलं. घराची उद्या बनवून घ्या. पत्ता बित्ता टाकून घ्या. वरती बनव. नमस्कार, मी वसीम शेख. आज पहिलाच पाऊस सुरू झाला आणि पहिले पावसामध्ये आपण बघू शकता हे आमचे काय नाव अशोक तांडलकर रावेर पळशिकनगरमध्ये आज यांच्या पहिल्याच पावसामध्ये नगरपालिकेचा काम इथला बोकस आहे रावेर शहरामध्ये की नगरपालिका जसा पहिला पाऊस आला तसा गटारीचं पाणी पूर्ण यांच्या घरामध्ये आणि हे तुम्ही बघू शकता. आणि ते पाणी आल्यानंतर त्यांच्या गरिबांचं पुरं घर उद्ध्वस्त झालेलं आहे आणि हे पूर्ण परिवार ते घरामध्ये दबून गेला असता, पण काही भगवंताला काही मंजूर होता म्हणून ते बाहेर निघाले आणि पूर्ण घर त्यांच्या पडून गेला. आज गरिबाला राहायला घर नाही आहे, ते बाहेर भटकताय. मी आता तहसीलदार साहेबांना आणि तलाठी मॅडमला फोन केला. ते आज आता पंचनामा करायला येत आहे. बस मी प्रशासनाला एवढंच सांगतो की आपण लवकरात लवकर हे गरिबांना न्याय द्या आणि त्यांना राहायची व्यवस्था करा आणि जे काही शासनाचे नियममध्ये बसत असेल तर त्यांना मदत करा आणि जर त्यांना मदत नाही झाली तर आम्ही आमची पद्धतीनं काय करायचं आम्ही बघू. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.